शेतकऱ्यांना शेतकामासाठी पेट्रोल, डिझेल मिळत नसल्याने भोकरदन तहसीलमध्ये फवारणी पंप वाजवून आंदोलन. नारायण लोखंडे, विकास जाधव यांनी प्रशासनाचे वेधले लक्ष. मिरची उत्पादक शेतकऱ्यांना औषध फवारणी करण्यासाठी पेट्रोल, डिझेल मिळत नसल्याने संतप्त शेतकरी पुत्रांनी भोकरदन तहसील कार्यालयाच्या बाहेर फवारणी पंप वाजवून प्रशासनाच्या आडमुठी धोरणाचा निषेध नोंदविला. शेतकऱ्यांना पेट्रोल, डिझेल मिळायला पाहिजे या घोषणांनी परिसर दणाणला. यावेळी नायब तहसीलदार बालाजी पुप्पलवाड व नायब तहसीलदार सदानंद नाईक यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की जालना जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. पेट्रोल पंपांवर रांगा लागल्या असून शेकडो वाहने उभी आहेत. अशातच शेतकऱ्यांची पावसाळ्यापूर्वीची मशागतीची कामे यामुळे रखडली आहेत. नांगरणी करण्यासाठी डिझेल मिळत नसल्याने ट्रॅक्टर उभे असून कामे रखडली आहेत. पावसाळा येत्या 15 दिवसात सुरू होणार आहे. तसेच भोकरदन तालुक्यात मोठ्या प्रमाणात मिरची लागवड देखील करण्यात आली आहे. मात्र पेट्रोल व डिझेल मिळत नसल्याने मिरची पिकावर औषधी फवारणी करण्यासाठी पेट्रोल मिळत नसल्याने मिरची खराब होत आहे. तसेच पाणी देण्यासाठी इंजिन देखील डिझेल अभावी बंद आहे. यामुळे मिरची उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. पेट्रोल पंप चालक शेतकऱ्यांना कॅनमध्ये पेट्रोल, डिझेल देत नसल्याने इंजिन व फवारणी पंप घेऊन जाणे शक्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कुठल्याच प्रकारे अडविण्यात येऊ नये ही विनंती. खते देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात यावे, अन्यथा जिल्हाभर तीव्र आंदोलने छेडण्यात येतील असा इशारा निवेदनात दिलाय. आपतक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण, जालना.